हाडलक बाडलक टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट संघ करके गोलंदाजी खूप चांगली राहिली, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र या मॅच मध्ये मिळाली नाही आणि हेच मात्र पराभवाचं कारण इथे ठरलं. टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट दामोडे या टीमला. चला सेकंड सेमीफायनल लगेचच या ठिकाणी सुरुवात होईल. येस सर, थँक्यू. आणि आपण दुसऱ्या सेमीफायनल सामन्याकडे जात आहोत आणि या सेमीफायनल सामन्याचा थरार आपण ऐकणार आहोत. आमचे मित्र एक कमी वयामध्ये देखील समालोचनाच्या माध्यमातून आपलं नाव साता समुद्रापार नेणारे आमचे मित्र राहुल शिरसाट यांच्या गोड आवाजामध्ये. तर या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी मला या ठिकाणी बबलू पाटील त्याचबरोबर शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स आणि 32 असोसिएशनने दिली, त्याबद्दल मी मारुती चोरगे रनी स्पोर्ट्स शेळकेवाडी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि यानंतरचं समालोचन राहुल शिरसाट यांना मी करण्याची विनंती करतो. चला करून जाधव या सामन्याचा सामनावीर त्याचबरोबर कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. अपकमिंग स्टार 32 शिराळा. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज एका मोठ्या मंचावरती आणि मोठ्या टीम समोर खूप चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून प्रदर्शित झाला तो करण जाधव ठरलाय. या मॅचचा हिरो करण जाधव या आपणाला दिला जाईल सामनावीराचा किताब आणि त्याचबरोबर कॅश प्राइज जे संघमालक विकास भाऊ शेडगे यांनी पैशाच्या स्वरूपामध्ये मात्र कौतुकाची थाप या ठिकाणी दिलेली आहे. करण जाधव यांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांना दिला जातो सामनावीराचा किताब आणि त्याचबरोबर कॅश प्राइज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला तर चला टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. पहिला बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. एक हाय व्होल्टेज मॅच, दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत. गोलंदाजीच्या मार्कवर विनायक झेंडे अपकमिंग रायझिंग स्टार फॉर 32 शिराळा. कमी वयामध्ये भरपूर चांगली कामगिरी करणारा खेळाडू आज आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये टीम HD लायन्स या टीमच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळतोय. विनायकचा हा बॉल वेग भरपूर होता. डॉट बॉलची समाप्ती. त्याचबरोबर संदीपजी डिगे साहेब समाजसेवक मोरेवाडी यांच्याकडून देखील करण जाधव या खेळाडूला 200 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जाईल. करण खूप चांगला खेळ या ठिकाणी प्रदर्शित केला. हा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केला. विनंती करतोय की टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स कृपया करून आपला राखीव खेळाडू आमच्यापर्यंत या. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. या बॉलवर भिरकावून दिलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. झेलची संधी आणि टिपल्या हा झेल. चेहऱ्यावर स्मित हास्य पहा फिल्डरच्या आणि बॉलरच्या देखील. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. नेक्स्ट बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तर विकेट झाल्यानंतर कोणी टीम मीटिंग करू नका प्लीज. रिक्वेस्ट आम्ही तुम्हाला करतोय. नेक्स्ट बॅट्समन सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक हाय व्होल्टेज मॅच, 3 ओव्हरचा हा सामना. या बॉलवर देखील जेलची संधी होती परंतु विकेट कीपरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता. 1 रन मिळेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा. 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा विकेट देखील प्राप्त केला विनायक झेंडेने. सेकंड सेमीफायनल मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आर्यन 11. या बॉलवर देखील हलक्यात आणि दिशा दिली. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आमच्यापर्यंत एक धावांचं विश्लेषण आमचे साथी गुणलेखक राजेश दादा या ठिकाणी आमच्या समेत जॉईन झाले. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय कारण 1 रनचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात.
शेवटचा अंतिम बॉल विनायकचा अंतिम बॉल बिगिट केलाय. झेलची संधी, वॉटर कॅच. झेल आहे की काय, पंचांचा इशारा आला. हा षटकार, प्रयत्न चांगले केले फिल्डर सागरने. जर सागरचा प्रयत्न आवडला असेल ना तर सागरसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. टाळ्यांचा आवाज सांगतो की सागरची मेहनत किती होती. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. काय झेप घेतली, स्वतःला सावरलं, परंतु थोडस टायमिंग चुकलं सागरचं आणि पायाचा वेध सीमारेषेने घेतला. वेल प्लेड सागर, अतिशय चांगला प्रयत्न तुम्ही केला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 9 रन. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले. स्पेल नंबर 2 आणि अजयला इन्व्हाइट केले. अजयचा पहिला बॉल, अजयचं केलं पहिल्या बॉलवर स्वप्नीलने स्वागत. हा वेलकम षटकार. एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजयच्या विरुद्धामध्ये एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 15 रन आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. फटका तर जरूर चांगला आहे. तत्पूर्वी एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 धावा, 16 रन्स होतात. 3 ओव्हरची मॅच, 18 बॉलचं सत्र. सेकंड सेमी फायनल आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर, एक कडवी झुंज आणि कडा मुकाबला, एक बिग फाईट. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता परंतु लेगस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. 17 वर कोणता कचरा असेल, बॅट्समनला असेल की बॉलरला असेल. या मोमेंटला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि 17 रनवर खतरा भेटलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसरा बॅट्समन गमावलाय. टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट्सने 17 रनवर हा दुसरा खतरा. नेक्स्ट बॅट्समन रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला टीम मीटिंग घेऊ नका. जसा विकेट होईल त्यानंतर आपण ज्या ठिकाणी फिल्डिंगला आहात त्याच ठिकाणी तुम्हाला राहायचं आहे. रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. माननीय श्री शंकरदादा वसंत मोहिते यांच्या संकल्पनेतून साकार झालेली पुरस्कृत स्पर्धा 32 शिराय रबर बॉल प्रीमियर लीग 2024. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत सचिनच्या खात्यातले. हा बॉल देखील मर्यादा होती, ती मर्यादा ओलांडली उंचीची आणि पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा 1 बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते. जर पुन्हा एकदा अशा प्रकारची पुनरावृत्ती झाली तर नो बॉल हा पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. अशा धावा रोखायच्या आहेत टीम एसबी लायन्स या टीमला. या बॉलवर टप्पा पडला, थोडीशी उसळी घेतली परंतु एक बेधडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार. (22) 22 रन आतापर्यंत होतात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. टप्पा पडला त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रेक्षकांना देखील चौकाराच्या साह्याने 22 रन. पुन्हा एकदा स्वीट साऊंड, बिग 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 इट लॉंग अँड हाय. येस, इट इज अ सिक्सर रोहनच्या बॅट मधून.
शिल्लक आहे. 28 रन. एक मोठं लक्ष सेट आम्हाला करायचं आहे. पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना असं धैर्य डोळ्यासमोर ठेवले. या शेवटच्या बॉलवर आणखीन एक हवाई सफर. स्वप्नील पाठोपाठ रोहन देखील आपला बॅटचा फोकस ओपन करतोय. त्याच्या बॅट मधून येत आहेत 2 मोठे फटके. या षटकाराच्या साह्याने 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 34 रन. 34 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. तर नुकतंच ज्यांचं आगमन होते तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांचे निकटवर्ती आणि त्यांचे जीवलग मित्र आदरणीय शिवकुमार शर्मा साहेब, त्याचबरोबर शांताराम राजारामजी पवार यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. वेलकम, आपण आलात त्याबद्दल आपले सरसे स्वागत. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा होता, प्रभावित केला गोलंदाज सागर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. या बॉलवर आणखीन एक तडाखा या संध्याकाळच्या सत्रामध्ये तळपती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या जोडीने खऱ्या अर्थाने आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणण्यासाठी अफलातून बॅटिंग केली. 40 रन आतापर्यंत होत आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक, 4 चेंडू शिल्लक आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल, भाग मिल्खा भाग असे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 42. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकताय ओमसाई MTC यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. अतिशय चांगली क्वालिटी. आणखीन एक या स्पर्धेतील सर्वात लांब 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 हा षटकार बॅट्समन स्वप्नीलने लगावलाय. स्वप्न त्याला पूर्ण करायचं आहे. संघ मालकाचं रनचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील पश्चिम महाराष्ट्रामधील एक युवा बुलंद आवाज अर्थातच प्रवीण वंडुस्कर महाराज. तर त्याचबरोबर या ठिकाणी शंकरदादा मोहिते यांचे अगदी निकटवर्ती आणि सातत्याने जर पाहिलं तर सावलीप्रमाणे सातत्याने दादांच्या समित असणारे त्यांचे परममित्र आदरणीय शिवकुमार शर्मा साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मान्यवरांचा शुभ सन्मान होतोय. शिवकुमारजी शर्मा आणि राजारामजी पवार या दोन्ही मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. चला 49 रनचं लक्ष आहे. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू करा. तर
आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक सूचना आली. सेमीफायनल क्रमांक दुसरा सामना किती वाजेपर्यंत संपतोय त्याच्यावरती मात्र फायनलचा सामना किती ओव्हरचा या ठिकाणी खेळवायचा हे मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 1 किंवा 2 षटकाचा सामना हा फायनलचा सामना खेळला जाईल याची नोंद घ्या, कारण की मान्यवर अगदी दुपारपासून या ठिकाणी आपल्या स्पर्धेला उपस्थित आहेत. मान्यवरांचा सत्कार आणि या संपूर्ण स्पर्धेचं बक्षीस वितरण भरपूर असा मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला भरपूर असा वेळ हवा आहे. त्यासाठी मात्र फायनलची मॅच ही 1 किंवा 2 षटकाची राहील याची नोंद घ्या. चला मॅचला होती सुरुवात. 18 बॉलमध्ये करायची आहे तिथे 49 धावा. सलामीचं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी ते सज्ज झालाय. टीम अजय जाधव आलाय. मानेवाडी या गावचा सुपरस्टार खेळाडू अजय जाधव आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती ते कलेक्शन कुठेतरी चुकीचं आपल्याला पाहायला मिळते. वेलकम श्रीदादा, आपलं देखील सरसे स्वागत असेल. आपलं देखील 32 रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सरसे स्वागत. श्रीदादा ओल्ड टू कॉम बॉक्स. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय यावेळेस पहा बॅटची इनरेज आणि यष्टनचा घेतलाय वेध. फलंदाजी ते बाद होते. पहिला धक्का इथे लागला गेलाय. पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम एसडी लॉयन्स या टीमचा विनायक माघारी परतलाय. या टीमचा एक आयकॉनिक खेळाडू, या टीमचा एक प्रमुख खेळाडू मात्र इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का, एक महत्वाची विकेट मात्र इथे प्राप्त केली अजय जाधव या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी. आज आपण पाहतोय समाजसेवक शंकरजी वसंत मोहिते दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली क्रीडा स्पर्धा. सोनवडी खोतवाडी या गावातून प्रवास करत असताना मात्र आज समाजसेवेचं हे व्रत घेतलं आणि हे व्रत जपत असताना आज मात्र शिराळा तालुक्याला खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक दातृत्व आणि नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ते आदरणीय शंकरदादा मोहिते. ते पहा अगदी क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? बॉलला अडवले शेवटच्या क्षणी आणि तोपर्यंत मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. सेमीफायनल क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये जर पाहिलं तर आर्यन 11 शेडगेवाडी या संघाने विजय संपादन केला. विकास भाऊ शेडगे आणि प्रकाश भाऊ शेडगे यांच्या संघ मालकीचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल या 2 संघामधील विजेता संघ. इथे पहा काय गोलंदाजी आहे. गोलंदाजी मधून अक्षरशः आगीचे निकारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव इथे घेतली जाते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सचिन माने. माने या नामाने, परंतु फलंदाजीसाठी आलाय सचिन माने. एक हार्ड हिटर फलंदाज आणि कित्येक वेळा संघ अडचणीमध्ये असताना मात्र हा खेळाडू इथे तारणहार ठरलाय. इथे पहा अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा बॉल. पंच शशी साटम सरांचा इशारा वाईट बॉल. आज जर पाहिलं तर पंचांची भूमिका मात्र खूप चांगली राहिली आहे. गेली 2 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर शशी साटम सर, राजाध्यक्ष सर, त्याचबरोबर आमचे शिवरामजी वैती सर अगदी कौतुक करेन या पंचांचं. कारण की कोणतीही स्पर्धा असू द्या पंचांची भूमिका ही खऱ्या अर्थाने जर पाहिली तर प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप महत्वाची असते. आज या वयामध्ये योग्य डिसिजन देणं, योग्य निर्णय तुमच्यापर्यंत देणं ही भूमिका या सर्वच पंचांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. 6 रन यावेळेस रडार मध्ये मी अगोदरच म्हटलं होतं की माने या ना माने आणि इथे मात्र सचिन मानेच्या बॅट मधून हवाई हल्ला. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 आणि सचिन मानेचा फटका पहा येतो हा खणखणीत षटकार. संघर्ष मात्र सुरू झालाय.
आपण मॅच स्पीडअप करा, जास्त वेळ घालवू नका, कारण की प्रयत्न करण्यामध्ये वेळ घालवा. विचार करण्यामध्ये घालवलेला वेळ तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत नाही, परंतु प्रयत्न करण्यामध्ये घालवलेला वेळ तुम्हाला नक्कीच यशापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे प्रयत्न करा, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. चला पुन्हा एकदा 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. 12 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल राऊंड विकेट. इथे मात्र पंचांचा इशारा, नो बॉल. आता मात्र फ्रेडची संधी आपल्याला पाहायला मिळाला. अजय जाधव कुठेतरी आश्चर्यचकित झाले, परंतु कदाचित ते विसरले असतील की या अगोदर देखील आपण अशाच प्रकारचा ओसी घेणारा बॉल हाताळला होता आणि त्याचमुळे पंचाने मात्र इशारा दर्शवलाय. व्हाईट बॉल. 13 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पा फिंगर रोल केले, चांगली गोलंदाजी. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु सचिन माने दुसरी धाव घेणार नाहीत, कारण की नैसर्गिक जर पाहिलं तर स्वभाव वृत्ती आणि त्यांना माहित आहे की इथून पुढे मला माझ्या टीमला इथून पुढे न्यायचं आहे आणि जबाबदारी इथून घ्यायची आहे. त्यामुळे मात्र एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. 14 धावा धावफलकावरती लागली गेली. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 35 धावा. सचिन मानेनी मात्र स्वतःवरती विश्वास या ठिकाणी दाखवलाय. आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊ शकतो आणि ते मात्र आत्मविश्वास भरपूर आपल्याला पाहायला मिळतोय सचिन माने या फलंदाजाकडे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहन आलाय गोलंदाजीसाठी. यावेळेस खोलात टाकलेला बॉल. इथे मात्र सचिन माने पहिल्याच बॉल वरती मात्र घणाघाती प्रहार. का शेवटच्या बॉल वरती दुसरी धाव घेतली नाही हे मात्र सिद्ध करत असताना रोहनच्या पहिल्या बॉल वरती ठोकलाय खणखणीत षटकार. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 11 बॉल मध्ये करायचे आहेत 29 धावा. सेमीफायनल क्रमांक 2 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असेल हे सांगून जाणारे 11 बॉल अजून देखील शिल्लक. यावेळेस पहा गती परिवर्तन. आता मात्र गोलंदाजाने आपली जादू दाखवायला सुरुवात केली. वेगात मात्र दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. चित्त्याचा वेग हारण्याची गती ते धारण केले. 2 धावा घेतल्या. धाव संख्या 22 या आकड्यावरती. आता 10 चेंडू 27 धावा. 2 मोठे स्ट्रोक इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र विजयाच्या समीप आणू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ते मात्र सचिन मानेची दमदार बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. अगदी आई एकविरा देवीचं सुमधुर संगीत या ठिकाणी आपण ऐकलं. डीजे यांची देखील महत्वपूर्ण साथ गेली 2 दिवस या स्पर्धेला लाभलेले आहे. 9 बॉल मध्ये करायचे आहेत 21 धावा. 9 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज. अगदी प्रत्येक बॉल गणेश इथे पहा खराब गोलंदाजी त्यावरती केलाय प्रहार. बॉल जाते लांब 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 सीमारेषा पार. सचिन मानेच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. मिळतील धावा 6. षटकार. आता मात्र तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा फैसला आलाय, कारण की कुठेतरी भीमर बॉल साठी मात्र ही तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली. महत्वाचा निर्णय असेल. या बॉल वरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता आणि या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये शिवरामजी वैती सर आपल्याला पाहायला मिळतील. हा फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. षटकार आलाय. या मॅचचा टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील 8-15.
आता मात्र चुकीला माफी नाही. इथे नो प्लस आता किती धावा घेतल्या जात आहेत? नो प्लस 2 धावा. पहा वाटलं होतं कुठेतरी 18 बॉल मध्ये 49 धावा हे टार्गेट खूप मोठं आहे, परंतु तुम्ही समस्येकडे कशा पद्धतीने पाहताय यावरती मात्र ती समस्या अवलंबून असते. कापसाने भरलेल्या पोत्याकडे जर तुम्ही ज्या पद्धतीने पाहाल तर ते उचलून पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि इथे मात्र सचिन मानेने या संघर्षाकडे मात्र पाहिलं आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास दाखवलाय. आता 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 7-12 अगदी शेतीचा 7-12 राहिला, परंतु इथे मात्र 7-12 इथे मालकाचा ठेवायचा असेल तर या 7 बॉल मध्ये 12 धावा तुम्हाला कराव्या लागतील. शिराळा तालुका भरपूर मोठा आहे. या 7-12 निघाल्या नाही तर त्यांचा 7-12 खूप मोठा असू शकतो आणि आहे सुद्धा, कारण की 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज असताना मिड विकेट काबू कॉर्नर रिझर्व्ह मध्ये फटका खेळलाय. आता मात्र कॉलिंग खराब. 2 क्षेत्ररक्षकामध्ये झुंबड आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाला मात्र तिथे कुठेतरी इजा होताना आपल्याला पाहायला मिळते. त्या क्रिकेटमध्ये मित्रांनो अशा प्रकारचे अपघात घडत असतात, परंतु एकमेकांना कॉलिंग देणे खूप गरजेचं आहे, कारण की जेवढी गरज तुमच्या. चला टॉस साठी या आर्यन 11 शेडगेवाडी. 1 षटकाचा सामना इथे फायनलचा आपल्याला पाहायला मिळेल. चला 6 बॉल मध्ये आता 6 रनची गरज. दीपक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता ठरणार? सचिन मानेची खेळी जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात सचिन मानेसाठी, ज्याने या मॅच मध्ये मात्र खूप संघर्ष केला, ज्याने या मॅच मध्ये षटकारांचा पाऊस पाडला. यावेळेस पहा फटका खूप दर्जेदार. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार येतो हा चौकार. आता मात्र 2 धावांची गरज. संतोष शिरसट आणि कुलेश भाऊ तरे यांच्या संघ मालकीचा संघ SD लॉयन्स हा संघ मात्र खूप चांगलं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता शशी शिरसट अंबाला हे देखील भरपूर खुश झालेत, कारण की आपल्या गावचा इथे संघ मालक आता मात्र प्रेम जागरूक झालाय. यावेळेस पहा या बॉलवरती मात्र सामना फिनिश होणार का? परंतु नाही, इथे मात्र पकडलाय. अप्रतिम झेल. मॅच अजून देखील ऑन आहे. 4 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजाला आपल्या कारकिर्दीमधील अप्रतिम स्पेल हाताळावा लागेल. 4 चेंडू 2 धावा इथे जर डिपेंड केले तर मात्र इथे या गोलंदाजाला टीम श्री शंभू वाकेश्वर हा संघ मात्र अगदी वर्षभर नव्हे तर आयुष्यभर लक्षात ठेवेल. परंतु आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी हे 4 बॉल मात्र खूप महत्वाचे. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. बाटन मैदानाच्या मध्ये एंटर झालाय अजय. अजित पाटोळे आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा गोलंदाज स्वतः नो बॉलचा इशारा. आता मात्र फ्रीडची संधी. गोलंदाज सांगतो की तुम्हाला 2 धावा बॅटने घेण्याची गरज नाही, मी देखील तुमच्या विजयामध्ये थोडासा सहभागी होते. आणि इथे मात्र लाईन मिस करताना नो बॉलचा इशारा. आता फ्रीडचा बॉल आणि सेकंड सेमीफायनल मध्ये विजय होणारा दुसरा संघ ठरलाय SD लॉयन्स. संतोष भाऊ शिरसट आणि कुलेश भाऊ तरे यांच्या संघ मालकीचा संघ इथे फायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन संघ SD लॉयन्स संघ. चला या टॉस साठी लगेचच एका षटकाचा सामना इथे पाहायला मिळेल. चला 6 एका षटकाचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. टॉस इथे केला जाईल. ग्रँड फिनाले मेगा फायनलची मॅच 1 षटकाचा सामना राहील याची नोंद घ्या. महेश आणि अंकुश जाधव 1 षटकाचा सामना राहील याची नोंद घ्या. चला लगेचच डिसिजन
आर्यन 11 शेडगावडे विन द टॉस आणि बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र इथे घेतलाय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा, कारण की सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र बॅडलॅकचा सामना करावा लागेल, याची नोंद घ्या. चला मेगा फायनलची मॅच आणि 1 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय टीम आर्यन 11 या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय फिल्डिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर चला मेगा फायनलची ही मॅच आणि एक दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री शंकर वसंत मोहिते दादा पुरस्कृत 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 हे परवानी मेगा फायनल आर्यन 11 आणि HD लायन्स या दोन टीम मधून कोण बनणार विजेता या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना. टॉस जिंकला टीम आर्यन 11 आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. करण आणि अंकुश 6 बॉल मध्ये कोणाचं वर्चस्व असेल या मॅच मध्ये, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते विनायक झेंडे. भरपूर चांगली कामगिरी सचिन माने यांच्या माध्यमातून पाहिली. एक विजयी झुंज त्यांनी दिली आणि विजय प्राप्त केला. मेगा फायनल होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डरचा प्रयत्न कुठेतरी थोडासा कमी झाला आणि त्याचं प्रात्यक्षिक एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 2 रनने स्कोरबोर्ड ओपन झालं टीम आर्यन 11 या टीमचं. ओमसाई मॉडर्न टेनिस cricket.in च्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आमच्या समेत जोडलेत त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा मी सरचे स्वागत करतोय. हा बॉल देखील यस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 3 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील वेग बनणार होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला विनायकने आणि आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा आतापर्यंत विनायकने खर्च केल्यात. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे परंतु प्रयत्न कुठेतरी थोडासा कमी झाला आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. हे पहा, जिथे फक्त 1च धाव होती तिथे मात्र 3 धावा खर्च केल्यात. क्षेत्ररक्षकाची 1 झालेली चूक आणि त्याचा मोबदला 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये गेल्या. 7 रन येतात 2 बॉलच्या समाप्तीनंतर आणि अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातले मेगा फायनल. भरपूर मेहनत संपूर्ण 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आली. आज शंकरदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि त्याचा हा दैदिप्यमान अंतिम सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. हा बॉल देखील वेग बनणार होता परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर दिलं नाही. परंतु थ्रो
थ्रो केला परंतु यष्टांचा वेध तर जरूर थ्रोने घेतला नाही, थोडक्यासाठी बचावला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय बॅट्समन बीट झाल्यानंतर विकेट किपर थोडासा फंबल झाला, त्याने थ्रो केला, बॉल जज केला विनायकने, तो त्याला थ्रो करायचा होता यष्ट्यांवर. लाईन चांगली होती, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. 2024 हे पर्व 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024च्या मेगा फायनल मध्ये किती धावांचं लक्ष असेल, या लक्षाचं उत्तर देणारा हा बॉल. अंतिम चेंडू. हा शेवटचा बॉल एक चांगला बाउन्सर होता की काय, परंतु पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिटची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 9 धावा आणि फ्री हिटचा हा बॉल. उंचीची मर्यादा ओलांडली बॉलरने. लचिक. त्याचबरोबर आदरणीय तानाजी मस्कर नाना साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष जिद्दी मराठा फाउंडेशन यांचा देखील स्वागत सन्मान रेवंजी नायकवडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज स्वागत सन्मान संपन्न होईल. शेवटच्या बॉलवर अध्यक्ष जिद्दी मराठा फाउंडेशन. शेवटच्या बॉलवर 2 धावा येताना पाहायला मिळतात आणि 2 रनच्या साह्याने 11 रन होतात आणि 12 रनचं टार्गेट असेल येणाऱ्या 6 बॉल मध्ये. श्री शंकर दादा वसंत मोहिते दादा पुरस्कृत 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झाले त्या सर्व संघांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्या ज्या संघ मालकांनी आम्हाला सहकार्य केलं, ज्या ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. जो प्रेम जिव्हाळा सातत्याने एक चांगला ऋणानुबंध बनलाय संपूर्ण 32 शिराळा तालुक्याशी, त्याबद्दल मी संपूर्ण 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आदरणीय संदीप दादा पाटील, आदरणीय सचिन दादा चव्हाण, विजय दादा जाधव व संपूर्ण 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेतून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद. त्याचबरोबर पिंटू कंदारे साहेब आणि शंकरजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण करूयात सन्मान. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 32 शिराळ्याचे कार्याध्यक्ष आदरणीय सचिनदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पिंटू कंदारे साहेब त्याचबरोबर शंकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. चला लगेचच वेळ जास्त घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ आर्यन रेबन शेडकेवाडी. फायनल जशी होईल सुरुवात सेकंड इनिंगला ऐकूया. आता गेली 2 दिवस आणि सातत्याने वर्षभर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे जोडलेला आवाज अर्थातच सुनील आंबर सर. येस, थँक्यू सो मच राहुलजी शिरसाट आणि प्रवीणजी वंडुस्कर सर, आपलं मनस्वी आभार आम्ही व्यक्त करतोय. सेकंड इनिंग मध्ये जिथे मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टन टनाटन टन टन टारा 6 गेंदे चाहिए 12. 6 बॉल मध्ये आता 12 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. ओमकार पाटीलचा पहिलाच बॉल. सबसे कातिल ओमकार पाटील काय गोलंदाजी करतोय. मांगले गावचा हा चमचमता सितारा प्रभावित केलं या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त. पुढचा बॉल 5 बॉल मध्ये आता 12 करायच्या आहेत. बामण डोंगरीचा ओमकार नाईक आणि हा 32 शिराळाचा ओमकार पाटील दोघांची ऍक्शन मिळती जुळती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु उंची किती भेटेल आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार येतो आहे. हा सचिनच्या बॅटमन अप्रतिम दर्जाचा फटका, षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे जर तुम्हाला कमबॅक करायचा असेल तर आता चांगली बॉलिंग करावी लागेल. आपल्या स्क्रीन वरती पक्ष्यांचा
थवा आपल्याला पाहायला मिळतोय, पक्ष्यांचा थरथराट आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्वालिटी आहे ओमसा MTC ची, जबरदस्त लाख मोलाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मान्य श्री शंकर दादा मोहिते पुरस्कृत 32व्या स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत 32व्या रबर बॉल प्रीमियर लीग. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी पंचांचा सिग्नल आला आहे. आता नो बॉल, आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, परंतु त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून तुम्हाला दूर जावं लागेल. आता विजयाच्या अगदी काहीच धावा दूर आहे. बॅटिंग करणारा लाईन ॲट संघ. पाहूया आता विजयाचं स्वप्न कोणत्या संघाचं साकार होईल. आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 4 आणि धावा करायच्या आहेत 3. गोलंदाज तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये, अजूनही मात्र 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये 3 धावेची गरज आहे. कोण विजेता संघ ठरणार या 32व्या रबर बॉल प्रीमियर लीगचा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार आहे. क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा अद्भुत सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी काम मी अनेक नामांकित संघांमध्ये खेळतो याचं प्रात्यक्षिक आणि जिवंत उदाहरण दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये सबसे कातील ओमकार पाटील, जो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भन्नाट बॅटिंग करत होता, त्या सचिन मानेच्या विरोधात इथे मात्र डॉट बॉल रिलीज केले जात आहेत. जबरदस्त बॉलिंग. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावींची गरज आहे. 3 धावा, 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार. गोलंदाज ओमकार पाटील राऊंड विकेटनं तयार झालाय. ओहो, काय फटका सजवलाय, परंतु बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि बॅट्समन आता इथून बाद होत आहेत. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आता 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. कोणता संकटमोचक फलंदाज आता या मॅच मधून आपल्या संघाला बाहेर काढेल हे आता या मॅच मध्ये बघायचं आहे. 1 बॉल आणि 3 धावेची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिर 1 गेंद और जीत के लिए 3 रनों की जरूरत. 1 बॉल 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. जागेवरती बसलेले प्रेक्षक आता उभे राहिलेत, कारण कोणता संघ जिंकणार. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि कंपल्सरी 3 धावा तुम्हाला इथे विजयासाठी काढाव्याच लागतील. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. ओमकार पाटील की स्ट्रायकिंगला सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया या कार्रा किर्रा अंधारामध्ये आता उजेड पाडण्याचं काम करेल का सूरज, हे देखील बघायचंय. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज. काही क्षणात तुम्हाला या सामन्याचा निकाल समजणार आहे. देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल मध्ये 3, 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनअपची संधी आणि बॅट्समन झालाय OUT आउट आणि सामना जिंकलाय. जर का आपण बघितलं तर आर्यन 11 या संघानं 1 धावेच्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे.
जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मेगा फायनलचा सामना कसा असावा याचं प्रात्यक्षिक आणि जिवंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जिथे मात्र जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र कडवी झुंज आणि काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. आता पाहूया जल्लोष चाललाय थांबा म्हणा.